शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे मंगळवार, तारीख आहे 23 जून. तर 23 जूनला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये पाऊस असणार आहे, हेच आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सकाळपासूनच पावसाचं वातावरण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये निर्माण होऊन महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस पडणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. आपण जर सकाळी 10-11 वाजता जर बघितलं, तर रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी, कोकण, गुहागर, चिपळूण, त्याचबरोबर मालवण या संपूर्ण परिसरामध्ये जवळजवळ जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 23 जूनला होणार आहे, सकाळी 10च्या आसपास. त्याचबरोबर आपण जर महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये जर बघितलं, तर संध्याकाळी 6 वाजता जर बघितलं आपण, तर बार्शी, पंढरपूर, सोलापूर, धाराशिव, नलदुर्गा या परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा संध्याकाळी 6च्या सुमारास होणार आहे. आपण बघूया काही अचूक बदल होतोय का रात्री 12पर्यंत. पण कुठलाही बदल त्या भागामध्ये होताना आपल्याला दिसत नाही आहे. म्हणजे तेवढ्या प्रमाणात तेवढ्या 1-2 तासात पाऊस त्या भागात असणार आहे. आपण जर माजलगाव परिसर जर बघितला, तर त्या भागात देखील पाऊस असणार आहे. परळीमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर केज, लातूर, अहमदपूर, उदगीर, त्याचबरोबर आपण नांदेड, परभणी या परिसरात देखील हलका-फुलका पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत आहे. तर शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा आनंदाचा दिवस आहे. कारण 23 जूनला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. व्हिडिओ सविस्तर पहा आणि आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपण जर हिंगोली, वाशिम, पुसद, त्याचबरोबर आपण जर अर्नी, उमरखेड हा परिसर जर बघितला, तर या परिसरात देखील संध्याकाळी 6च्या सुमारास हलका-फुलका पाऊस आपल्याला दिसतोय. आपण जर दिवसभर जर बघितलं, तर पूर्णपणे त्या परिसरामध्ये कोरडं वातावरण आहे आणि संध्याकाळी तिथे ढगाळ वातावरण निर्माण होऊन थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. वर्धा, हिंगणघाट, त्याचबरोबर पांढरकवडा परिसर या परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. अरवी, त्याचबरोबर नागपूर परिसर, रामटेक. नागपूरमध्ये तर पाऊस आहेच मध्यम स्वरूपाचा, पण रामटेकमध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. त्याच्या शेजारीच भंडारा आहे. भंडाऱ्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आपण जर गोंदिया परिसर बघितला, तर गोंदियामध्ये देखील संध्याकाळी 6च्या सुमारास जास्त प्रमाणात नाही, पण कमी प्रमाणात त्या भागात पाऊस असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आता आपण जर बघितलं, तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. आपण जर इथे अमरावती परिसर जर बघितला, तर अमरावतीमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर अचलपूर, अकोट, अकोला, त्याचबरोबर खामगाव, चिखली, मेहकर, परतूर, जिंतूर, परभणी, माजलगाव या परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आता अति जोरदार पाऊस या सिल्लोडमध्ये होणार आहे. सिल्लोड, जालना, छत्रपती संभाजीनगर, पाचोरा, चाळीसगावमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. म्हणजे आपण जर मराठवाडा परिसर जर बघितला, तर मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली ही बातमी आहे. 23 जूनला मंगळवारी जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात देखील होणार आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. आपण जर कन्नड परिसर बघितला, फुलंब्री, तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे आणि या पावसामध्ये वादळी वाऱ्याची देखील दाट शक्यता आहे. त्यामुळे वादळी वारं जास्त प्रमाणात असणार आहे, याची देखील शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. आपण जर बघितलं, तर या पावसामध्ये विजाचा देखील प्रमाण असणार आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर पैठण, भुगूर, पाथर्डी, शिरूर, कासार, कडा, त्याचबरोबर आपण जर अहिल्यानगर, घोडेगाव हा परिसर बघितला, तर समपातळीमध्ये या परिसरात पाऊस आहे. म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर आपण जर अहिल्यानगर परिसर बघितला, जिल्हा बघितला, तर राहुरी, घोडेगाव, श्रीरामपूर, लोणी, संगमनेर या परिसरात देखील म्हणजे जास्त प्रमाणात नाही, पण मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात पडणार आहे. आपण जर कोपरगाव परिसर जर बघितला, तर कोपरगाव परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. कोपरगाव, वैजापूर, येवला या परिसरामध्ये. तेच जर आपण जर मनमाड परिसर जर बघितला, तर मनमाडमध्ये
मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. नांदेडमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर मालेगाव, त्याचबरोबर चाळीसगाव या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. म्हणजे हा जर परिसर जर आपण बघितला तर अति जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर नागपूर, धुळे, अरबी आता खूप जणांच्या कमेंट होत्या की धुळ्यामध्ये पाऊस आहे का? तर धुळ्यामध्ये आता पाऊस 23 जूनला मंगळवारी होणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तो पण कमी प्रमाणात नाही, जास्त प्रमाणात त्या भागात पाऊस असणार आहे. हा तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची ही बातमी आहे. त्याचबरोबर आपण जर सटाणा परिसर जर बघितला, तर सटाणा परिसरामध्ये मध्यम ते हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. चांदवडमध्ये देखील, मनमाडमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. अति जोरदार पाऊस नाही आहे, पण चांगल्या पद्धतीत त्या भागात पाऊस होणार आहे. म्हणजे जमिनीची पूर्णपणे भागणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर संध्याकाळी 6 वाजता जर बघितलं, तर दिंडोरी, त्याचबरोबर नाशिक, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर, घोटी, पेठ या परिसरात देखील जास्त प्रमाणात नाही, पण हलका-फुलका पाऊस या भागामध्ये असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, नवी मुंबई, कर्जत हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर ठाणे, वसई, विरार, मुंबई, नवी मुंबई, उरण, पेण, अलिबाग, नागठाणे, मुरुड, जंजिरा, त्याचबरोबर भरतखोल, मंडणगड, माणगाव, महाड, दापोली, खेड, दाभोल, जयगड, रत्नागिरी, मेरवी, विजयदुर्ग, त्याचबरोबर देवगड, मालवण, कोकण हा जर संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या पट्ट्यामध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. तिथल्या शेतकऱ्यांनी, स्थानिक शेतकऱ्यांनी सतर्क राहा, सुरक्षित राहा. आपण जर महाबळेश्वर परिसर जर बघितला, महाबळेश्वर, खेड, चिपळूण, वाई, तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा संध्याकाळी 6च्या सुमारास होणार आहे. तसं वातावरणामध्ये बदल सकाळपासूनच त्या भागामध्ये व्हायला सुरुवात होणार आहे. काही सकाळी सकाळी देखील त्या भागात पाऊस होणार आहे. आपण जर सातारा परिसर बघितला, तर साताऱ्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस नाही आहे, कमी प्रमाणात आहे. म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या भागामध्ये असणार आहे. आपण जर आता मायनी, विटा, तासगाव, सांगली, इचलकरंजी, त्याचबरोबर कोल्हापूर परिसर जर बघितला, तर निपाणी, घोरघोटी या परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. अति जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या भागामध्ये नसणार आहे. कराडमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. या पावसामध्ये वादळी विजाचं देखील शक्यता आहे. म्हणजे जास्त प्रमाणात वारं देखील असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.